काल दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कमलाराजे चौक येथील प्रियदर्शनी हॉल येथे श्री फतेहसिंग शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जन्मेजय राजे भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमाकरिता यातील फिर्यादी सोबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुणे प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीणदादा गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून उतरून हॉलकडे पायी जात असताना संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे राहणार इंदापूर जिल्हा पुणे व इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीचे अंगावर शाई वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली। तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केले। यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक 365/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। सर, जो मुख्य आरोपी आहे दीपक काटे तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती, त्याची सध्याची स्थिती काय आणि कशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण करतो? कालची जी घटना झालेली आहे, घटनास्थळावरून 2 आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला जी काही फिर्यादी यातील फिर्यादीने उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर या जे 2 ताब्यात घेतलेले जे 2 आरोपी होते त्या आरोपी ताब्यात होते। गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। तर काही संस्था संघटनांची माहिती हे आहे, मागणी आहे की आरोपींच्या विरोधात 307 साठी कलम लावण्यात यावे। जीवे मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आरोप होतोय। त्यामुळे ते कलम वाढण्याची शक्यता आहे किंवा त्याची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली? यामध्ये जे काही जखमी आहेत त्यांचं काल मेडिकल झालेलं आहे। त्या जखमीचा असं म्हणणं होतं की मला आणखी काही त्रास होतो, त्यांना पुढे रेफर केलेलं आहे। रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही जर त्यांची इंजुरी सर्टिफिकेटमध्ये आणखी काही ग्रीव्हियस वगैरे असं आलं तर योग्य ते आपण कलमवर करण्याची तयारी ठेवलेली आहे। प्रवीण गायकवाडांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नव्हता आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप आहे। काय उत्तर असणार? हा जो कार्यक्रम होता, जो नागरी सत्कार सोहळा होता, हा इंडोर होता। त्यासाठी आयोजकाकडून पोलीस स्टेशनला कोणतीही माहिती दिली नाही किंवा पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही। हा इंडोर कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी पोलिसांना या कार्यक्रमाची माहिती होती, पण त्यांनी परमिशन वगैरे काही घेतलेलं नव्हतं। इंडोर कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी पोलीस वगैरे आपण बंदोबस्त ठेवलेला नव्हता। आता गुन्हा दाखल झालेला ह्या गुन्ह्यामध्ये 7 आरोपी आहेत। आरोपीबद्दल जे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळं त्यांच्यावर आपण योग्य ते प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। पुढे भविष्यामध्ये अशी घटना त्यांच्याकडून होऊ नये त्यासाठी आपण चांगल्या वर्तनाचं आपण त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतोय। एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि अटक नाही। हा जो गुन्हा दाखल आहे तो जामीनपात्र असल्यामुळे अटक केलेलं नाही आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। नाही, आरोपी आपण अटक केलेलं नाही।
ज्या घटनास्थळावरून परत काही एखादी घटना होऊ नये म्हणून त्यांना ताब्यात घेतलं होतं, डिटेन केलेलं होतं आणि त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे दिलं असं काही नाही. फिर्यादीकडून काही मोठ्या स्वरूपाचं काही आणखी तक्रार येते का किंवा माहिती समोर येते का किंवा आमच्याकडे माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की काही लोकांचे चेन ड्राईव्ह आहेत, काही लोकांना लागलेला आहे, अशा पद्धतीचं त्यांच्या समोर तुमच्याकडे काही त्यांनी संपर्क साधलेला आहे या संदर्भात? नाही, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर परत कोणाची काही कोणी संपर्क साधलेला नाही. जर त्यांची काही आणखी तक्रार असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांचं स्टेटमेंट घेऊ, त्यांचं जे काही म्हणणं आपण ते घेऊ, त्या पद्धतीने आपण पुढचा तपास करू.